अथर्व, तुला सगळंच कळलं रे, सगळंच. अथर्व, एक सावत्र आई असून सुद्धा इतकी वर्ष मी तुझ्यावर एवढं प्रेम केलं, एवढं जपलं तुला, पण तू काय केलंस? तू सगळी आशाच संपवलीस रे माझी. या खेळातली गंमतच घालवलीस तू. असो, म्हणतात ना, शेवट गोड तर सगळंच गोड. आणि मीरा, माझा तर विश्वासच बसत नाहीये. तू खरंच माझी अट मान्य केलीस ना? हो. तुझ्या डोळ्यात दिसत नाहीये तसं. डोळ्यात दिसणं काय असतं? मी अट मान्य केली, मी सांगतेय ना तोंडाने तुला. मला वेड्यात तर काढत नाहीस ना? हे मला जमत नाही आणि ना यात मला इंटरेस्टही नाहीये. वेदाला वाचवणं हेच माझं आयुष्य आहे. त्यासाठीच मी या घरात प्रवेश घेतला होता आणि हे मी कधीच विसरणार नाही. तू तुझ्या नवऱ्याला विचारलंस ना? पण आमचं बोलणं झालंय. आमच्या लेकीसाठी आम्ही हा निर्णय घेतलाय. पण का कोणास ठाऊक माझा ना तुमच्यावर विश्वासच बसत नाही. माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा नाटक करत नाही आहात ना? काय खरंय काय खोटंय काहीच कळत नाहीये. कधी कधी वाटतं दादा आणि मीरा वहिनी जे बोलतात ते खरं आहे. कधी कधी वाटतं की आईचं खरं आहे. आय एम टोटली कन्फ्युज्ड. एक तर वेदा सापडत नाहीये. नक्की कुठे असेल?